मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या नव्या जीआरवरून ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत। सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालं नाही असा दावा अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी केलाय। मात्र गरज भासल्यास जीआर विरोधात न्यायालयामध्ये जाणार असून साखळी उपोषण सुरूच राहील असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आलाय। हा 60% ओबीसी समाज आहे। जेवढे नेते जेवढ्या व्यक्ती तेवढे समज असू शकतात। प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा असू शकतो, शंका कुशंका असू शकतात, पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरून आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही। तरी सुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळी सुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहोत आणि आमचं उपोषण सुरूच राहणार आहे। गरज पडली तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू। तर ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असा दावा तायवाडांकडून करण्यात आलाय। मात्र जर गरज भासली तर आपण न्यायालयामध्ये जाऊ असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर ओबीसी नेत्यांमधील मतभिन्नतेवर तायवाडांनी काय म्हटलेलं आहे ते देखील पाहू। शंका कुशंका व्यक्त करणे मी त्या मताचा नाही। जीआर मध्ये काय दिलेलं आहे याचं स्पष्ट वाचन झालं पाहिजे आणि परफेक्ट शंका नाही, परफेक्ट सांगा ना की इथे आमचं नुकसान होत आहे। शंका कशाला व्यक्त करायचं? मी आधीच सांगितलं की 60% ओबीसी आहे। प्रत्येक बार आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक परिभाषा आहे की जेव्हा 6 अकॅडमिशियन एकत्र बसतात तेव्हा तिथे 7 मतं असतात, 6 मतं कधीच नसतात। तसं इथे आहे ना की जेवढे नेते एकत्र बसतील तेवढे आपसामध्ये वेगवेगळे भिन्न भिन्न मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकते, पण शेवटी त्याचं कन्क्लुजन काय याच्यावरती आपल्याला विचार करावा।